पण मला ओव्हरऑल जर मी पाहतो म्हटलं तर या सरकारची अशी कुठली कामगिरी आहे की ज्यावर या राज्यामध्ये गुंड, बलात्कारी यांच्यावर वचक आहे, धाक आहे, महिला सुरक्षित आहेत, असं कुठेही नाही. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच नाही. खुद्द पोलीस स्टेशनमध्ये जर एखादा पोलीस महिलेवर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार करत असेल तर कुणाचा मॉरल वाढला आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे फार दुर्दैवी आहे. कधी असं झालेलं नव्हतं की एखाद्याने दाद मागायसाठी पोलीस स्टेशनमध्ये यावं महिलेनी आणि पोलिसांनीच तिकडे तिच्यावर अत्याचार करावा. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 7-7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असताना त्यांना आपण कुठलेही धाक राहिलं दिसत नाही. आणि या पलीकडे जाऊन सांगलीमध्ये झालेली एक मस्जिदीमधली घटना, एक तरुणाचा, तो त्याचा काही दोष नव्हता. हे यांनीच परावृत्त यांनी त्या मशिदीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी वाद कुठला तर पन्हाळगडाच्या पायथ्याचा वाद. आणि पन्हाळगड नाही, आपला याचा कुठला किल्ला तो आमचा विशाळगडाच्या पायथ्याशी झालेला वाद. पण त्याचं रूपांतर मस्जिदीपर्यंत जाऊन त्या निष्पाप पोरांना अक्षरशः भुसकून ज्या पद्धतीनं मारलं, आर पार ते तलवार गेली आणि तो त्या मस्जिदीची तोडफोड केली. काही कारण नव्हतं. पण अशा पद्धतीनं धार्मिक वाद निर्माण करायचं काम प्रचंड चाललेलं आहे. मग एकच सांगेल शेवटचं की सरकारच्या कामगिरीच्या संदर्भात ते स्वतःवर खुश आहे, जनता त्यांच्यावर खुश नाही. एका शब्दात सांगायचं झालं तर आता राहिले, तुम्ही म्हणाल की नगर परिषदांचे निकाल येतील, उद्या कॉर्पोरेशनचे निकाल येतील. हे निकाल या सरकारमध्ये जर दम असेल तर ते बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की आज प्रचंड पैसे वाटून या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगांची भूमिका ही कुठेही दिसत नाही. निवडणूक आयोग अस्तित्वात आहे की नाही, ते जिवंत आहे की मेला आहे निवडणूक आयोग, तो मृतावस्थेत आहे का? आणि जर निवडणूक आयोग मृतावस्थेत असेल तर लोकशाही मृतावस्थेत जाण्यासाठी वेळ लागणार नाही. त्याची ती सुरुवात झालेली आहे आणि 2-4 पायऱ्या आम्ही चढलेलो आहे आणि काही 8-10 पायऱ्या शिल्लक आहेत. त्याची सुरुवात ती यांनी केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सरकार म्हणून वर्षभरामध्ये मला विचारलं कोणी की तुम्ही किती त्याला 10 पैकी किती गुण देणार, तर ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्याला गुण देण्याचा विषय नाही. आणि दिली असेल परीक्षा तर पेपर तपासणारे त्यांचेच होते, त्यामुळे पेपर तपासणारे त्यांचे गुण वाढवून दिलेत. ज्याला 0 गुण होतं त्याला त्याच्या पुढे 1 लावून दिला आणि 10 करून दिले असतील तर मला वाटतं सर्व त्यांनी केलेलं हे काम आहे असं त्याचा अर्थ.